पुण्यातील कृषी मंत्र्यांच्या कार्यालयावरून माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा चर्चेत आलेत। पुण्यातील कृषी महाविद्यालयातल्या कृषी मंत्र्यांच्या कार्यालयास विरोध केला जातोय। 2 कोटी रुपये खर्च करून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं कार्यालय तयार केलं जाणार आहे। मात्र या कार्यालयाला विद्यार्थी, प्राध्यापक आणि माजी आमदार अशोक पवार यांच्याकडून विरोध होतोय। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत। आपण बघू शकतो की हे हवामान विभागाचं अद्ययावत असलेलं हे कृषी महाविद्यालयातील कार्यालय आणि याच कार्यालयामध्ये आता माणिकराव कोकाटे यांचं नवीन कार्यालय असणार आहे। खरं तर माणिकराव कोकाटे यांच्या या कार्यालयाला तब्बल 2 कोटीपेक्षा अधिकची रक्कम खर्च करण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो की या सगळ्या कार्यालयामध्ये आता नूतनीकरण करण्याचं काम सध्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। माणिकराव कोकाटे यांचे अनेक कार्यालय असताना या ठिकाणी नवीन कार्यालय का असा सवाल देखील आता उपस्थित केला जात आहे। गेल्या अनेक दिवसापासून माणिकराव कोकाटे वेगवेगळ्या कारणातून चर्चेत आहेत। आपण बघू शकतो की कृषी महाविद्यालयातील हवामान विभागातील हे कार्यालय या ठिकाणी 10 खोल्या ज्या आहेत त्या असणार आहेत। आपण आज या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण या सगळ्याची पाहणी करताना या ठिकाणी आपल्याला या ठिकाणचं नवीन कामकाज जे आहे ते आता आपल्याला दिसत आहे। कार्यालयाला सध्या जे आहे ते कुलूप देखील लावण्यात आलेलं आहे। कृषी मंत्र्यांच्या या कार्यालयाला कृषी विभागाच्या माजी विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवलेला आहे। कुठंतरी या ठिकाणचं कार्यालय जे आहे ते कृषी मंत्र्याचं होऊ नये अशी भूमिका माजी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।